पहिला इंट्रोडक्शन, राईट, फेल्युअर्स कोणकोणते होतात. ओके, तर आता यामध्ये बघूया की डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट काय असते, डिझाईन स्ट्रेंथ ऑफ प्लेट काय असते, अँड डिझाईन स्ट्रेंथ ऑफ कनेक्शन कशी फाइंड आउट करतात. ओके, तो फर्स्ट पाहूया डिझाईन स्ट्रेंथ ऑफ दी बेअरिंग टाइप बोल्टेड कनेक्शन. ठीक आहे, त्यामध्ये डिझाईन शिअर कॅपॅसिटी और डिझाईन स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला आय एस कोडमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, VNSB नॉमिनल शिअर कॅपॅसिटी ऑफ बोल्ट इज इक्वल टू FUB. ठीक आहे, अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट divided by root 3 in bracket NN into ANB plus NS into ASB. याच्यात NN म्हणजे नंबर ऑफ शिअर प्लेन विथ थ्रेडेड पोर्शन. हे बघा इथं एक फिगर दिलेली आहे यामध्ये बघा. ठीक आहे, इथं NN मीन्स नंबर ऑफ शिअर प्लेन इन थ्रेडेड पोर्शन किती आहे, 1. ठीक आहे, NS नंबर ऑफ शेअर प्लेन इन शँक. शँक मीन्स प्लेन एरिया. 2 एरिया असतात कोणत्याही बोल्टला, एक असतो थ्रेडेड पोर्शन आणि दुसरा असतो प्लेन एरिया, त्यालाच म्हणतो आपण शँक. ठीक आहे, तर NS मीन्स नंबर ऑफ प्लेन इन शँक. ठीक आहे, तर नंबर ऑफ प्लेन इन शँक किती आहे, तर हा 1. ठीक आहे, म्हणून NS इज इक्वल्स टू 1. जर समजा तुमचं डबल कवर बट जॉईंट आहे अशा टाईप, तर इथं काय होईल, तुमचा NS इज इक्वल टू 1 होईल अँड NN इज इक्वल टू 1 होऊ शकते. जर फॉर एक्झाम्पल हा थ्रेडेड पोर्शन पुरा एक्सटेंडेड आहे, लगभग इथं इथं पूर्ण थ्रेडेड पोर्शन आहे लेट्स से, तर इथं काय होईल, तुमचा NN इज इक्वल टू 2 होतील. ठीक आहे, दुसरी केस काय होऊ शकते, हा प्लेन एरिया पूर्ण तुमचा एक्सटेंडेड आहे इथपर्यंत, तर त्या केसमध्ये NS इज इक्वल टू 2 होईल तुमचं. एवढं समजलं, नॉमिनल शिअर कॅपॅसिटी ऑफ बोल्ट. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण येले जर आपल्याला याला कन्वर्ट करायचं असलं डिझाईन कॅपॅसिटी मध्ये, तर काय करतो आपण, त्याला फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड करतो. ठीक आहे, नॉमिनल शिअर कॅपॅसिटीला फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड केल्या गेल्या आपल्याला काय भेटते, डिझाईन शिअर कॅपॅसिटी ऑफ बोल्ट VDSB. पहिले काय होतं, VNSB, हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, एवढा त्याला जर आपण फॅक्टर ऑफ सेफ्टीनं डिवाइड केलं तर यू विल गेट डिझाईन शिअर कॅपॅसिटी ऑफ बोल्ट. ठीक आहे, डिझाईन शिअर स्ट्रेंथ और शिअर कॅपॅसिटी ऑफ बोल्ट VDSB. D इज डिझाईन, S इज शिअर, B इज बोल्ट. ठीक आहे, and V is stands for the shear capacity. ठीक है, so design shear capacity of bolt is equal to FUB upon root 3 into gamma B in bracket NN into ANB plus NS into ASB, where आता एक एक टर्म बघून घेऊ आपण. FUB means ultimate tensile strength of the bolt. आता तुम्हाला जर बोल्टचा ग्रेड दिलेला आहे 4.6, तर FUB काय होईल तुमचा, कोणी सांगू शकेल का FUB काय असते, तो काय होईल याच्यासाठी. फॉर एक्झाम्पल ग्रेड ऑफ स्टील तुमचं बोल्ट आहे M4.6, तर FUB किती होईल त्याचा, त्याचा होईल 400 MPa. ठीक आहे, आणि FYB त्याचा किती होईल, 400 मल्टिप्लाय बाय 0.6 मीन्स 240 इज, ठीक आहे, 240 MPa इज FYB. ठीक आहे, तर ग्रेड ऑफ बोल्ट तुम्हाला दिला राहील
ठीक आहे. यू हॅव टू फाइंड आउट 400. ठीक आहे. 100 ले या संख्येने मल्टिप्लाय करायचं, यू विल गेट दी अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. आणि हे जे संख्या येईल त्याला 0.6 न मल्टिप्लाय करायचं. इफ यू विल गेट FYB मीन्स यील्ड स्ट्रेंथ ऑफ दी बोल्ट. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. NS सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. नंबर ऑफ शिअर प्लेन विथ थ्रेड इंटरसेक्टिंग द शिअर प्लेन. ठीक आहे. NS इज नंबर ऑफ शिअर प्लेन विदाउट थ्रेड इंटर. NS मीन्स शांक मध्ये जो प्लेन येतो शिअर प्लेन तो. ठीक आहे. NN इज थ्रेडेड पोर्शन मध्ये जे तुमचे प्लेन येत असतील ते. ठीक आहे. ASB इज नॉमिनल प्लेन शांक एरिया. ASB इज नॉमिनल प्लेन शांक एरिया मीन्स हा काय आहे तुमचा क्रॉस सेक्शन एरिया ऑफ बोल्ट दॅट इज इक्वल टू π/4 इंटू डी स्क्वेअर. ठीक आहे. ANB इज द नेट टेन्साइल एरिया. ठीक आहे. हा कोणचा आहे तुमचा ASB. ठीक आहे. जो की कशाने भेटते आपल्याला 0.78 टाइम्स जर तुम्ही जर ASB जर केलं तर. ठीक आहे. हा लक्षात ठेवायचा 0.78 टाइम्स π/4 इंटू डी स्क्वेअर. आता हा 0.78 टाइम्स का घेतला जाते, बिकॉज थ्रेडेड पोर्शन मध्ये तुमचा काही जो एरिया आहे तुम्ही बघसाल हा जो एरिया काही ना काही आपण लूज करतो क्रॉस सेक्शन मध्ये, तर त्या ते तुम्हाला अकोमोडेट करण्यासाठी आपण काय करतो त्या एरियाला 0.78 टाइम्सनी मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. गॅमा MB इज पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर बेरिंग टाइप ऑफ बोल्ट. तो काय असतो 1.25 फॉर एनिथिंग. दॅट मीन्स दिस गॅमा MB इज 1.25 विच इज दी पार्शियल सेफ्टी फॅक्टर फॉर बेरिंग टाइप ऑफ बोल्ट. ठीक आहे. आता पाहूया लॅब कनेक्शन साठी. जर लॅब कनेक्शन असेल तर हे तुम्ही वाचून घेता, याच्यात काहीच नाही आहे. ठीक आहे. नंबर ऑफ प्लेन इन शांक एरिया, नंबर ऑफ प्लेन इन दी थ्रेडेड पोर्शन. ठीक आहे. काय असतात आता डबल कव्हर बट कनेक्शन असलं तर तुमचे प्लेन जे राहतील ते दोन राहतील, कारण एक प्लेट वरतून आणि एक प्लेट अशी खालून येईल. ठीक आहे. म्हणून तुमचे दोन प्लेन येतील. आणि सिंगल कव्हर असलं तर एकच प्लेन कोणताही राहील, एक तर NN राहील एक तर NS राहील. ठीक आहे. नेक्स्ट आहे एवढं समजलं फर्स्ट शियर कॅपॅसिटी ऑफ बोल्ट. ओके. नेक्स्ट आहे नॉमिनल शियर कॅपॅसिटी ऑफ बोल्ट इज आता ही जर समजा तुमची कनेक्शन लेंथ वाढली तर काय कनेक्शन लेंथ. ठीक आहे. म्हणजे तुमचं जर हे जर लेंथ आहे बोल्टची लेंथ एका पर्टिक्युलर व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मॉडिफिकेशन फॅक्टरनं तुमची जी शियर कॅपॅसिटी आहे त्याला मल्टिप्लाय करावे लागेल. अँड दीज आर दी मॉडिफिकेशन फॅक्टर्स. ठीक आहे. त्याचे फॉर्म्युले गिवन आहेत, IS कोड मध्ये पण गिवन आहेत, आठवण ठेवायचं काहीही कारण नाहीये. ठीक आहे. सो बी तो आहे कोणकोणते BIJ सॉरी बीटा LJ, बीटा LG, बीटा PKG. ठीक आहे. आता याला काय म्हणतात रिडक्शन फॅक्टर्स म्हणतात. ठीक आहे. ते हे बघून घे जा. हे डिपेंड करते तुमच्या डायमीटर ऑफ बोल्ट होल किती आहे आणि लेंथ ऑफ दी ग्रिप किती आहे. लेंथ ऑफ द ग्रिप मीन्स ही जी लेंथ आहे ती ग्रिप साठी लेंथ किती अवेलेबल आहे ती. ठीक आहे. तर हे रेअर केस मध्ये येईल, एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे आपल्यासाठी आजच्या परिस्थितीत. ठीक आहे. नेक्स्ट क्रायटेरिया आहे आपला डिझाईन बेरिंग स्ट्रेंथ ऑफ दी बोल्ट अँड प्लेट. त्याला म्हणतात VDPB. ठीक आहे. पहिले पाहूया काय 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 असते, कसं कॅल्क्युलेट केलं जाते. तर तुमचा बेरिंग एरिया बोल्ट कोणचा राहील, तुमचा राहील सरफेस एरिया. सरफेस एरिया कसं काढू आपण, πD सर्कम्फरन्स इंटू थिकनेस ऑफ दी प्लेट. ठीक आहे. सो बेरिंग एरिया ऑफ दी बोल्ट इज πDT. ठीक आहे. बट the whole diameter will have
टॉलरन्स. ठीक आहे. आता काय आहे की तुमचा जो होल डायमीटर आहे त्याला टॉलरन्स असते 1 mm 2 mm 3 mm. ठीक आहे. त्यासाठी काय करतो आपण 80% त्याचं रिडक्शन करतो. जर तुम्ही पाय मल्टिप्लाय बाय 0.8 जर केलं तर यू विल गेट दी व्हॅल्यू ऑफ 2.5. तर हा फॉर्म्युला तुमचा कन्वर्ट झाला 2.5 इंटू डी टी मध्ये. ठीक आहे. हा झाला तुमचा सर्कम्फरन्सचा एरिया. ठीक आहे. तर नॉमिनल बेअरिंग स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट अँड प्लेट काय होईल? नॉमिनल स्ट्रेंथ. ठीक आहे. अजून आपण फॅक्टर ऑफ सेफ्टीने त्याला डिवाइड केलेलं नाहीये. ठीक आहे. तो काय राहील 2.5 इंटू डी टी इंटू एफ यू इंटू के बी. ठीक आहे. जर आपल्याला डिझाईन स्ट्रेंथ पाहिजे असेल तर यू हॅव टू डिवाइड दॅट नॉमिनल स्ट्रेंथ बाय पार्शियल फॅक्टर ऑफ सेफ्टी. ठीक आहे. गॅमा एम बी. ठीक आहे. तर आपल्यासाठी फॉर्म्युला काय होईल? व्ही डी पी बी इज इक्वल टू 2.5 टाइम्स डी इंटू टी इंटू एफ यू इंटू के बी अपॉन गॅमा एम बी. ठीक आहे. आता के बी जो आहे तुमचा कसा कॅल्क्युलेट करायचा? हा आहे बेअरिंग फॅक्टर. ठीक आहे. तो मिनिमम असला पाहिजे या 4 क्रायटेरियानुसार. ठीक आहे. ई बाय 3 इंटू डी नॉट. डी नॉट मीन्स डायमीटर ऑफ बोल्ट होल. ठीक आहे. पी बाय 3 इंटू डी नॉट मायनस 0.25. एफ यू बी अपॉन एफ यू. एफ यू बी म्हणजे अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट. एफ यू मीन्स अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ द प्लेट. ठीक आहे. और 1 या 4 पैकी जो मिनिमम असन ते असन तुमची केबी ची व्हॅल्यू. ठीक आहे. डी तुम्हाला माहित आहे, टी तुम्हाला माहित आहे, गॅमा एम बी चे व्हॅल्यू तुम्हाला गिवन राहतील, आयएस कोड मध्ये दिलेलं आहे. केबी तुम्ही या क्रायटेरियन काढसान. ठीक आहे. देन यू विल गेट दी डिझाईन शिअर डिझाईन बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ दी बोल्ट अँड प्लेट. सेम असते दोघांसाठी. ठीक आहे. आता ई आणि पी साठी क्रायटेरिया सांगितले होते मागच्या क्लासमध्ये, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. ई इज एज डिस्टन्स और एंड डिस्टन्स. पी इज दी पिच. ठीक आहे. पिच म्हणजे सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन टू बोल्ट होल. ठीक आहे. इन द डायरेक्शन ऑफ लोड. ओके. अँड डी नॉट इज डायमीटर ऑफ बोल्ट अँड डी जो राहील तो डायमीटर ऑफ बोल्ट होल राहील. हा झाला तुमचा बोल्ट होल आणि हा झाला त्याच्यातला बोल्ट. ठीक आहे. एवढं हे लक्षात ठेवजा नॉमेनक्लेचर. ठीक आहे. डायमीटर ऑफ बोल्ट इज ऑलवेज लेस दॅन दी डायमीटर ऑफ बोल्ट होल. 1 mm 2 mm पेक्षा कमीच असतो. ठीक आहे. इथं थोडासा कॉमन सेन्स यूज करायचा. ठीक आहे. आता एफ यू काय असतो? एफ यू दोन्ही यातला मिनिमम. ठीक आहे. दोन्ही यातला म्हणजे एक तर बोल्ट एक तर प्लेट. ठीक आहे. मिनिमम व्हॅल्यू ऑफ अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट और प्लेट. का घेतो आपण मिनिमम? बिकॉज जो वीकर आपला मेंबर राहील, जो वीकर मटेरियल राहील ते पहिले फेल होईल. ठीक आहे. म्हणून आपण मिनिमम स्ट्रेंथ घेतो त्याची. ठीक आहे. थर्ड क्रायटेरिया आहे, 2 क्रायटेरिया झाले. एक शियर कॅपॅसिटी ऑफ द बोल्ट, दूसरा बेरिंग कॅपॅसिटी ऑफ बोल्ट, तिसरा है डिझाईन टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ दी बोल्ट, त्याला म्हणतो TDB. ठीक आहे. तर पहिले बघूया नॉमिनल टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ दी बोल्ट. ठीक आहे. ते काय असते? 0.9 टाइम्स ANB इंटू FUB which is less than or equals to ASB into FYB इंटू गॅमा MB अपॉन गॅमा MO. ठीक आहे. मग TDB ची व्हॅल्यू काय होते? तुम्हाला अल्टिमेटली काय भेटते? 0.9 इंटू ANB इंटू FUB अपॉन गॅमा MB. ठीक आहे. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला कधी कधी चेक कराव्या लागतात की जे लेसर असेल ते त्याची कॅपॅसिटी होईल. ठीक आहे. ANB तुम्हाला माहित आहे, FUB तुम्हाला माहित आहे, गॅमा MB तुम्हाला माहित आहे, ASB तुम्हाला माहित आहे, FYB तुम्हाला माहित आहे. गॅमा MO ची व्हॅल्यू जी आहे ते तुम्हाला IS कोड मधून मिळून जाईल. ठीक आहे. तुम्ही IS 800 2000
7 जर उघडला, त्याच्यात तुम्ही बोल्टेड कनेक्शन मध्ये गेले तर यू विल हॅव दी ऑल दी व्हॅल्यूज ऑफ गॅमा एम बी गॅमा एम ओ. ठीक आहे. यामध्ये काही प्रॉब्लेम? तर हे 3 क्रायटेरिया आहे तुमचे डिझाईन स्ट्रेंथ ऑफ दी बोल्ट काढायसाठी. ठीक आहे. एक आहे शियर मध्ये, एक आहे बेअरिंग मध्ये, एक आहे टेन्शन मध्ये. ठीक आहे. 3 पैकी ज्यामध्ये कमी फोर्सवर फेल होत असेल ती झाली त्याची डिझाईन कॅपॅसिटी ऑफ बोल्ट. ठीक आहे. ठीक आहे. तेच लिहिलं इथं, डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट इज द मिनिमम स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट बेस्ड ऑन डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द बोल्ट इन शियर, in bearing and in tension. So design strength of the bolt is minimum of VDSB, VDPB and TDDB. ठीक आहे. हे काढल्यानंतर काय करायचं, नंबर ऑफ बोल्ट तुम्हाला काढावे लागतील. सो नंबर ऑफ बोल्ट रिक्वायर्ड फॉर द कनेक्शन कॉन्सेंट्रिक कनेक्शंस इज फॅक्टर लोड और डिझाईन लोड, जो की तुमचा लोड गिवन असेल P डिवायडेड बाय डिझाईन स्ट्रेंथ ऑफ दी वन बोल्ट. एका बोल्टची डिझाईन स्ट्रेंथ किती आहे. ठीक आहे. याने आपण नंबर ऑफ बोल्ट काढतो. ठीक आहे. यामध्ये काही अडचण असेल तर सांगा.